आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं 45+ नारा दिलाय। पण महाराष्ट्रामध्ये महायुतीसाठी लढत म्हणावी तितकी सोपी नाही असं बोललं जात आहे। त्यामुळे भाजपला राज्यात 45+चं लक्ष्य गाठायचं असेल तर चांगले उमेदवार, तगडे उमेदवार उभे करावे लागतील। यासाठी ऑपरेशन लोटसमध्ये भाजपचं लक्ष काँग्रेसमधील तरुण तुर्क नेत्यांवर केंद्रित केल्याची चर्चा आहे। बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट। मोदीजींना साथ देण्याकरता कोणी येत असेल तर त्याला आम्ही नाही म्हणणार नाही। मी गेल्या आठवड्यामध्ये सांगितलं की एक मोठा भूकंप होणार आहे। भाजपनं ऑफर दिल्याचा सुशील कुमार शिंदेंनी गौप्यस्फोट केला। त्यावर भाजप नेत्यांनी अशी ऑफर न दिल्याचा खुलासाही दिला। पण त्याचबरोबर इतर पक्षातील चांगल्या नेत्यांना भाजपची दारं उघडी असल्याचे सुतोवाचही बावनकुळे महाजनांनी केले। त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी आणखी एक राजकीय भूकंपाची चर्चा आता सुरू झाली आहे। नाही तर त्यांना कोणी आमंत्रण दिलं किंवा ऑफर केली हे मला माहीत नाही, पण अनेक लोकांच्या मनामध्ये आता आहे, कारण त्यांना काँग्रेसचं भविष्य दिसतंय, त्यांच्या नेतृत्वाचं भविष्य दिसतंय आणि त्यामुळे अनेकांना असं वाटतंय की आता आपण भाजपमध्ये जावं। आपल्याला कल्पना आहे मोदीजी नुसत्या देशात नाही तर जगमान्य नेते झालेले आहेत। देशातल्या जनतेचा कल आता भारतीय जनता पक्षाकडे, मोदीजींच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे आणि म्हणून आता भविष्यच त्यांचा अंधकारमय आहे। त्यामुळे अनेक लोकांना वाटतंय, मी गेल्या आठवड्यामध्ये सांगितलं की एक मोठा भूकंप होणार आहे, तो त्याच्या मागचं कारण शिंदे साहेब नाही, कारण माझं काही बोलणं झालेलं नाही, पण अजून अनेक दिग्गज नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील आणि मोठा भूकंप राजकारणामध्ये या ठिकाणी निश्चित होईल। भेटी होणं एक गोष्ट वेगळी आहे। माझी भेट 2-3दा झाली मधल्या काळात, भेटी होणं वेगळा, पण पक्षामध्ये अशी कुठली ऑफर दोघांनी आम्ही दिली नाही। जर कोणी आलं असं जगातला सर्वोत्तम भारत, आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता, तर आमचा दुपट्टा नेहमी तयार आहे। कुणालाही कोणी फक्त एकच प्रश्न आहे, कुठलाही आम्ही ऑफर देणार नाही, कुठलीही आम्ही सीटचं कमिटमेंट करणार नाही, कोणालाही आम्ही त्या ठिकाणी या खासदारकी घ्या, आमदार घ्या, मग पक्षाचे असं म्हणणार नाही। पण एकच आहे, मोदीजींना साथ देण्याकरता कोणी येत असेल तर त्याला आम्ही नाही म्हणणार नाही। यंदाच्या लोकसभेत देशभरात 400+ तर महाराष्ट्रात 45+चं टार्गेट भाजपनं ठेवलंय। पण महाराष्ट्रात युतीसाठी लढत म्हणावी तितकी सोपी नसल्याचं बोललं जात आहे, कारण समोर येत असलेला तगडा प्रतिस्पर्धी अर्थात महाविकास आघाडी आता भाजपला राज्यात 45+चं लक्ष्य गाठायचं असेल तर चांगले उमेदवार द्यावे लागतील। यासाठी ऑपरेशन लोटसमध्ये भाजपचं लक्ष काँग्रेसमधील जे नेक्स्ट असणार असं बोललं जात आहे। प्रणिती शिंदे, संग्राम थोपटे, अमित देशमुख, कुणाल पाटील, विश्वजित कदम आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार। 21व्या शतकामध्ये भारताला जर जगद्गुरू करायचं असेल तर मोदीजींचंच नेतृत्व या देशाला पाहिजे। ह्या विचारांवर ठाम विश्वास ठेवून आमच्यासारखे सर्व तरुण तुर्क नेते हे भाजपाच्या पक्षामध्ये सम्मिलित झाले। महाराष्ट्रात देखील तुम्ही घ्या, क्या येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रदेश काँग्रेसचे 2 विद्यमान कार्याध्यक्ष आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीमध्ये राहिलेले 2 माजी राज्यमंत्री हे देखील भाजपावासी झालेले आपल्याला पाहायला नक्कीच मिळतील। येणाऱ्या काही दिवसामध्ये भाजपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग जी होणार आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मोठ्या प्रमाणात इनकमिंग ही काँग्रेस मधले नेते भाजपामध्ये येताना आपल्याला दिसते। किती लोकांचे घर फोडून स्वतःचं घर सजवत, वारंवार तेच म्हणतो, घर फोडते जाओ, खुद का मकान सजाते जाओ। आणि तुम्हारे घर में कोई किती लोकांना एका घरात साठवणार आहे? सगळ्या घरामध्ये साठवून घरातच आता जे आल गेले त्यांच्या सोबत आहेत तेच लाताडे सुरू आहे। तो म्हणते मैं 22 लढूंगा, दूसरा म्हणते मैं 25 लढूंगा, सबकी संख्या मारेंगे, टोटल मारेंगे तो 75 हो जाती है। तो ये देंगे क्या और लेंगे क्या? मोदींची लोकप्रियता। आणि मला फार आता प्रभू रामचंद्राच्या नावाने सगळं चाललेलं आहे, देवा आम्हाला आमच्या हृदयात देव आहे, पण त्यांच्या मुखात सगळं राजकारण आणि हे भरलेलं आहे। मग आता हे सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर आम्हाला ऑफर देतात तर मग मोदी देशाच्या पंतप्रधानांची लोकप्रियता कमी झाली का? हा मला त्यांचा प्रश्न आहे। त्यांच्या लोकप्रियतेत घट झाली म्हणून आमची गरज आहे का? हा मला त्यांचा प्रश्न त्यांच्याकडे। सध्या भाजपकडून सोलापूर, बारामती, धुळे, सांगली, नांदेड, चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघात उमेदवारांचा शोध सुरू असल्याच्या चर्चा आहे। एकीकडे सोलापूरमध्ये भाजपकडे ताकदीचा उमेदवार नाहीये, तर दुसरीकडे काँग्रेसकडून प्रणिती शिंदे सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सुशील कुमार शिंदेंनी जाहीर केलंय।
पण काँग्रेस कधी काय करेल सांगता येत नाही. त्यामुळे प्रणिती शिंदेसाठी भाजप गळ लावून बसल्याचं बोललं जात आहे. सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांचा मतदारसंघात संपर्क नाहीये. खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांचं जात प्रमाणपत्र न्यायप्रविष्ठ. खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य पुनश्च लोकसभेची संधी मिळणार नसल्याची चर्चा. सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडे ताकदीचा उमेदवार नाहीये. भाजप अन्य पक्षातून चांगला उमेदवार आयातही करू शकतो असं देखील बोललं जात आहे. प्रणिती शिंदे सलग 3 टर्म आमदार असल्यानं सोलापूरमध्ये चांगला संपर्क आहे. सोलापूर मतदारसंघात अनुसूचित जातीचे 16.1% मतदार आहेत, तर अनुसूचित जमातीचे 2.6% मतदार आहेत. मुस्लिम समाजाचे 12.4% मतदार तर बौद्ध समाजाचे 0.83% मतदार आहेत. चंद्रकांत दादा असं देखील म्हणालेले आहेत की महाराष्ट्रातल्या राजकीय चांगल्या सुसंस्कृत घराण्यापैकी सुशीलकुमार शिंदे यांचं एक घराणं आहे, तर प्रणितताई जर का आमच्या पक्षात आल्या तर आम्ही त्यांचं स्वागत करू असं म्हटलेलं आहे. या ऑफरकडे आपण कसं पाहता? हे जाहीर ते वाटतं त्यांना. आता ते प्रणितीच्या मनामध्ये काय आहे, ती इंडिपेंडंट आहे. मी काय करू शकणार? शी इज मॅच्युअर. 2019 मध्येही भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग बघायला मिळालं. विखे पाटील पितापुत्र राणे पितापुत्रांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. सुजय विखे भाजपकडून अहमदनगरमधून लोकसभेवर गेले, तर सत्ता बदलानंतर राधाकृष्ण विखे पाटलांना महसूल मंत्रीपद मिळालं. नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद तर मुलाला आमदारकी मिळाली. त्यामुळे हाच कित्ता गिरवत आता सत्तेसाठी काँग्रेसमधील काही नेते भाजपमध्ये गेल्यास आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.